सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या भागास सुरुवात करूया. बघा, श्री विष्णूंचा दुसरा अवतार कूर्म आणि तिसरा अवतार वराह. बघा, याबद्दल आपण पूर्ण या भागामध्ये माहिती पाहणार आहोत. बघा, कूर्म अवताराला कच्छ अवतार म्हणजेच कासव अवतार असंही म्हणतात. कूर्म अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी क्षीरसागर समुद्र मंथनाच्या वेळी मंदारचळ पर्वत आपल्या कवचावर धारण केला होता. आणि अशा प्रकारे भगवान श्री विष्णू मंदारचळ पर्वत आणि वासुकी नावाच्या नागाच्या मदतीने देव आणि दानवांनी समुद्र मंथन करून 14 रत्ने प्राप्त केली. यावेळी भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केलं आणि हिंदू धार्मिक मान्यतेनुसार कूर्म हे श्री विष्णूंच्या दुसऱ्या अवताराचे नाव आहे. प्रजापतीने बघा संतती प्रजनन निर्माण करण्याच्या उद्देशाने कूर्माचे रूप घेतले होते. त्याच्या पाठीचा घेर 1,00,000 किलोमीटर होता. कूर्माच्या पाठीवर मंदारचळ पर्वताची स्थापना केल्यानेच समुद्र मंथन शक्य होतं. बघा, पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. बघा, श्री विष्णूंच्या कूर्म अवतारांचे वर्णन याच आधारावर केलेले आहे. आता बघूयात वराह अवताराची कथा काय आहे. बघा, हिंदू धर्मग्रंथानुसार वराह अवतार हा भगवान श्री विष्णूंचा तिसरा अवतार आहे, जो भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अवतरला होता. वराह अवताराची कथा काय आहे ती जाणून घेऊया. बघा, दितीच्या पोटातून हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू जुळे म्हणून जन्माला आले. तेव्हा पृथ्वी खरंच हादरली होती. आकाशात तारे आणि इतर ग्रह इकडे तिकडे फिरू लागले. समुद्रात प्रचंड लाटा निर्माण झाल्या होत्या आणि विनाशकारी वारा वाहू लागला. सर्वनाश आल्यासारखं भासत होतं. हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू दोघेही जन्माला येताच मोठे झाले. बघा, ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्याच वेळी ते मोठे झाले. राक्षसांची मुले जन्माला येताच ते मोठे होतात आणि आपल्या अत्याचाराने पृथ्वीला हादरवायला लागतात. बघा, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू दोघेही बलवान असले तरीही ते समाधानी कधीच नव्हते. त्यांना या जगात अजिंक्यता आणि अमरत्व प्राप्त करायचं होतं. ब्रह्मदेवांचं वरदान. बघा, हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू या दोघांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले व ते प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. वरदान मागा, तुम्हाला काय हवं आहे. बघा, हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू यांनी उत्तर दिलं, भगवंत, आम्हाला असं वरदान द्या की आम्हाला युद्धात कोणीही हरवू शकणार नाही आणि कोणीही आम्हाला मारूसुद्धा शकणार नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि आपल्या लोकात गेले. भगवान ब्रह्मदेवांकडून अजिंक्य आणि अमरत्वाचे वरदान मिळाल्यानंतर हिरण्यक्ष उद्धट आणि स्वार्थी झाला. बघा, ज्यावेळी माणसाकडं अचानकपणे धन संपत्ती येते ना, तेव्हा बघा माणूस हिंसाचारी होतो. बघा, राक्षस बनून जातो. तसा बघा हा उद्धट आणि स्वार्थी झाला. तो स्वतःला तिन्ही जगात श्रेष्ठ समजू लागला. इतरांना विसरून तो भगवान श्री विष्णूलाही आपल्यासमोर तुच्छ मानू लागला. बघा, हिरण्यक्ष गर्विष्ठ झाला आणि त्याने तिन्ही लोक जिंकण्याचा विचार केला. बघा, हातात गदा घेऊन तो इंद्रलोकात पोचला
जेव्हा देवांना त्याच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा ते घाबरले आणि इंद्रलोकातून पळून गेले. काही वेळातच संपूर्ण इंद्रलोकावर हिरण्यक्षाचा अधिकार प्रस्थापित झाला. इंद्रलोकामध्ये युद्ध करण्यासाठी कोणीही सापडले नाही. तेव्हा हिरण्यक्ष वरुण देवाची राजधानी असलेल्या विभावरी नगरीमध्ये पोचला. बघा, तो वरुण देवासमोर हजर झाला आणि म्हणाला, वरुण देवा, तू राक्षसांचा पराभव करून राजसूय यज्ञ केलास. आज तुला माझा पराभव करावा लागेल. उठा आणि सज्ज व्हा. माझी युद्धाची तहान भागवा. माझी इच्छा पूर्ण करा. बघा, हिरण्यक्षाचे म्हणणे ऐकून वरुण देवाच्या मनात क्रोध निर्माण झाला, पण त्यांनी तो आतच दाबून ठेवला आणि शांत राहिले. वरुण देव अतिशय शांतपणे म्हणाले, तुम्ही महान योद्धा आहात आणि शूर पुरुष आहात. तुमच्याशी लढण्याची हिंमत माझ्यात कशी? भगवान श्री विष्णूशिवाय तिन्ही लोकांमध्ये तुमच्याशी युद्ध करू शकणारा कोणीही नाही. त्यामुळे त्यांच्याकडेच जा. तेच तुमची युद्धाची तहान भागवतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. बघा, वरुण देवाचे हे म्हणणे ऐकून हिरण्यक्ष भगवान श्री विष्णूंच्या शोधात समुद्रखाली पाताळात गेला. पाताळात गेल्यावर त्यांना एक विस्मयकारक दृश्य दिसलं. त्यानं पाहिलं की एक वराह दातांवर पृथ्वी घेऊन चालत आहे. तो मनात विचार करू लागला, हा वराह कोण आहे? कोणताही सामान्य वराह आपल्या दातांनी पृथ्वी उचलू शकत नाही. अर्थात वराहाच्या रूपात ते भगवान श्री विष्णूचेच आहेत. बघा, कारण तेच देवांच्या कल्याणासाठी सारखी कोणती ना कोणती माया करत असतात. हिरण्यक्षाने वराहाला लक्ष केलं आणि म्हणाला, तुम्ही नक्कीच भगवान श्री विष्णू आहात. पाताळातून पृथ्वी कोठे नेत आहात? ही पृथ्वी राक्षसांची उपभोग करण्याची वस्तू आहे. तेव्हा ती खाली ठेवा. तुम्ही देवांच्या कल्याणासाठी अनेक वेळा राक्षसांना फसवलेलं आहे. आज तुम्ही मला फसवू शकणार नाहीत. आज मी तुमच्याकडून माझा जुना बदला घेणार आहे. हिरण्यक्षाने त्याच्या कडू बोलण्यानं खूप दुखावले असले तरी भगवान श्री विष्णू शांत राहिले. त्याच्या मनात क्रोधाचा कणही नव्हता. श्री विष्णू वराहाच्या रूपात पृथ्वी दातावर घेऊन पुढे जात राहिले. हिरण्यक्ष वराहाच्या रूपात असलेल्या श्री विष्णूंच्या मागे गेला. कधी तो त्यांना काही नावे ठेवायचा, कधी भ्याड म्हणायचा, तर कधी मायावी म्हणायचा. पण भगवान श्री विष्णू फक्त हसायचे. त्यांनी पाताळातून बाहेर येऊन समुद्राच्या वर पृथ्वीची स्थापना केली. हिरण्यक्ष त्यांच्या मागे लागला होता. तो आपल्या शब्दांनी आणि बाणांनी त्याच्या हृदयाला छेद देत होता. पृथ्वीची स्थापना केल्यानंतर भगवान श्री विष्णूंनी हिरण्यक्षाकडे लक्ष दिले. हिरण्यक्षाकडे ते पाहून म्हणाले, तू खूप बलवान आहेस, बलाढ्य आहेस. बलाढ्य लोक फक्त बोलत नाहीत तर ते करून सुद्धा दाखवतात. तू फक्त बडबड करत आहेस. मी तुझ्या समोर उभा आहे. तू माझ्यावर हल्ला का करत नाहीस? हे माझ्यावर हल्ला कर. हे ऐकताच हिरण्यक्षाच्या शरीरातून वीजच गेली आणि त्याने लगेचच हातात गदा घेऊन भगवान श्री विष्णूवर हल्ला केला. श्री विष्णूंच्या हातात शस्त्रे नव्हती. पुढच्याच क्षणी त्यांनी हिरण्यक्षाच्या हातातील गदा हिसकावून फेकून दिली. हिरण्यक्ष क्रोधाने चिडला. हातात त्रिशूळ घेऊन त्याने भगवान श्री विष्णूंकडे झेप घेतली. बघा, हिरण्यक्षांचा वध कसा झाला. भगवान श्री विष्णूंनी लवकरच सुदर्शन चक्राला बोलवलं आणि चक्र त्यांच्या हातात आले. त्याने आपल्या चक्राने हिरण्यक्षाच्या त्रिशूळाचे तुकडे केले
आणि हिरण्यकश्याच्या त्याच्या भ्रमाचा वापर करू लागला. कधी तो दिसायचा, कधी लपायचा, कधी हसायचा, तर कधी भीतीदायक शब्दात रडायचा, कधी रक्ताचा वर्षाव करायचा, तर कधी हाडांचा वर्षाव करायचा. भगवान श्री विष्णू त्यांच्या सर्व माया कर्माचा नाश करत होते. जेव्हा भगवान श्री विष्णूंनी हिरण्यकश्याला खूप नाचायला लावलं होतं, तेव्हा त्यांनी त्याच्यावर जोरदार वार केला. त्या झटक्याने त्याचे डोळे बाहेर आले. तो जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. बघा, भगवान श्री विष्णूंनी मारल्यामुळं हिरण्यक्ष वैकुंठात गेला. त्यानंतर तो श्री विष्णूंचा द्वारपाळ म्हणून आपले जीवन आनंदाने जगू लागला. भगवान श्री विष्णूंवर प्रेम करणं चांगलं आहे, त्यांचा तिरस्कार करणं देखील चांगलं आहे. जो प्रेम करतो तो श्री विष्णू लोकात जातो, आणि जो द्वेष करतो तो त्यांच्याकडून शिक्षा भोगून सुद्धा विष्णू लोकातच जातो. देवाच्या दृष्टीने प्रेम आणि द्वेष दोन्ही समान आहेत. म्हणून असं म्हटलं जातं की देव सर्व प्रकारच्या भेदांच्या पलीकडे आहे. एवढा पलीकडे आहे, फक्त या मानवाने देवाला बघा, देवाला देवाप्रमाणे मान द्यायला हवा. पण बघा, हा मानव असा वागत आहे ना की बघा, आतमध्ये द्वेष आणि बाहेरून प्रेम. म्हणजेच काय, म्हणजे समोरच्याला दाखवायचं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती जीव आहे, पण आतमधून त्याचा द्वेष करायचा. तर हे चांगलं आहे का? बघा, हे देवालाही आवडत नाही. म्हणून प्रत्येकाने आपलं हे जीवन वागताना सर्वांशी प्रेमाने वागा, कारण देव कधीच तुमची साथ सोडत नाही, कधीच तुमची बघा बाजू घेण्याचा विचार सर्वता करत असतो. म्हणून परमेश्वर आपल्या लेकराला कधीही सोडून जात नाही. म्हणून सर्व घटी आकाशी पाताळी परमेश्वर भरलेला आहे. त्याची भक्ती करणं ही मानवाचं परम कर्तव्य आहे.